बघा पोरांनो, 2007 हे वर्ष इथपासून आपल्याला सुरुवात करायची बरोबर आहे. 2007 हे वर्ष कसं आहे साधं, इथं किती शिल्लक दिवस असणार एक. 2008 येतं 2007च्या नंतर, हे काय मित्रांनो लीप वर्ष. लीप वर्षात शिल्लक दिवस किती आहेत तो. त्यानंतर येतं 2009, साधं वर्ष आहे का लीप वर्ष आहे, साधं एक. त्याच्यानंतर येतं 2010, साधं आहे का लीप आहे, साधं. त्याच्यानंतर येतं 2011, साधं आहे का लीप आहे, साधं. मग असे शिल्लक दिवस आपण कुठपर्यंत लिहित जातो, जोपर्यंत बेरीज 7 येत नाही तो. किती बेरीज झाली बघा, 1 + 2 3, 4 5 आणि 6, इथपर्यंत बेरीज झाली 6. आता मला सांगा इथं आलं 2012, 6 नंतर बेरीज डायरेक्ट इथं काय आले 2, 6 नंतर डायरेक्ट काय झाले 8, 6 नंतर 8 झाले बरोबर आहे. मग मला सांगा 7 भेटले का मध्ये, मग बेरीज 7 भेटत नाही तर 14 बेरजेकडे कंटिन्यू करा. 2012 नंतर 2013 शिल्लक दिवस 1, त्याच्यानंतर काय येते 2014 शिल्लक दिवस 1, त्याच्यानंतर 2015 शिल्लक दिवस 1, त्याच्यानंतर 2016 लीप वर्ष आहे, शिल्लक दिवस किती 2. किती झाले बघा बरं आता, इथपर्यंत 6 7 8 9 10 11 12 13 आणि याच्या नंतर जे येतं पोरांनो 14 बरोबर आहे. इथं थांबलो आपण. याच्या नंतर येणारं वर्ष 2018 आणि दिलेलं वर्ष यांचं कॅलेंडर काय सारखं. आता याच्यापेक्षा मागचं कोणतं सारखं आहे ते सांगा, चला पटकन फास्ट पटकन. हे काय मधूनच सुरू केलंय, काल झालं होतं लेक्चर, कालचे रेकॉर्डेड व्हिडिओ टाकून देतो मी तुम्हाला. बघा आता जेवढं समजते तेवढं समजून घ्या. कालचा आणि आजचे 2 व्हिडिओ बघितले की ऑटोमॅटिक ते क्लिअर होऊन जाईल. 2007 पासून मागे या. 2007 शिल्लक दिवस किती 1, त्याच्या आधी येतं पोरांनो 2006 शिल्लक दिवस किती 1, त्याच्या आधी येतं 2005 शिल्लक दिवस किती 1, त्याच्या आधी येतं पोरांनो 2004, हे लीप वर्ष आहे, शिल्लक दिवस किती 2, त्याच्या आधी येतं 2003 शिल्लक दिवस किती 1, त्याच्या आधी पोरांनो 2002 शिल्लक दिवस किती 1. बघा बरं बेरीज आली का 7, हे 3 4 5 6 आणि 7, जिथं बेरीज 7 आली थांबून जायचं. त्याच्या आधी येणारं वर्ष आणि दिलेलं वर्ष यांचं कॅलेंडर काय पोरांनो सारखं. किती वर्ष मागे यावं लागलं 6 वर्ष. ही बेरीज हे शिल्लक दिवसांची बेरीज आहे, पण 2007 आणि 2001 यांना मॅच करायचं तर किती वर्ष मागे यावं लागलं 6 वर्ष मागं. आणि या ठिकाणी किती वर्ष पुढे जावं लागलं 11 वर्ष पुढे जावं लागलं. किती वर्ष पुढे जावं लागलं 11 वर्ष. 2007 + 11 2018. क्लिअर आहे, मान्य आहे सगळ्यांना, काही अडचण. आता हेच मित्रांनो शॉर्टकट आपण याला बघूयात. हा एक लक्षात घ्या, आता जमलंच तर आहे ना ऑनलाईन वाले जेवढे आहेत, ओके ऑनलाईन वाले जेवढे आहेत ना त्यांनी आजचं लेक्चर नाही केलं तरी चालेल, कारण तुम्हाला कालचं रेकॉर्डेड लेक्चर बघावं लागणार आधी. तर कालचं रेकॉर्डेड आणि आजचं रेकॉर्डेड एकदाच टाकून देतो, दोन्ही एकदाच बघा ओके. आणि समजा करायचंच असेल ऑनलाईन, जेवढं समजतंय तेवढं समजून घ्या आणि मग पुन्हा त्याला रेकॉर्डेडमध्ये पुन्हा एकदा बघा. आता पोरांनो मला सांगा, काल आपण पहिलं बघितलेलं वर्ष कोणतं होतं 2005 होतं का. आता आपण काय करायचो, याच्यासारखं कॅलेंडर ओळखायचं तर आपण मोठं ओळखायचं तर याच्या पुढे शिल्लक दिवस मांडत जायचो, याच्यापेक्षा लहान ओळखायचं तर याच्या मागे मागे शिल्लक दिवस मांडत जायचो, आणि जिथं बेरीज 7 किंवा 14 याची तिथं आपण थांबायचो बरोबर आहे. पण आता शॉर्टकटमध्ये काय करायचं लक्षात घ्या, जे काही दिलेलं वर्ष आहे त्याचे शेवटचे 2 अंक जे आहेत, दिलेल्या वर्षाचे शेवटचे किती अंक 2 अंक,
शेवटच्या 2 अंकाला मित्रांनो भागायचं 4ने. बघा इतर ठिकाणी आपण कितीने भागतो 7ने, पण सिमिलर कॅलेंडर कॉन्सेप्ट मध्ये कितीने भागायचं आहे 4ने. 4ने भागितलं 4 1 4. किती बाकी उरली पोरांनो 1. आणि लक्षात घ्या जर बाकी 1 उरत असेल, फार महत्वाचं आहे, बाकी जर 1 उरत असेल आणि बाकी 1 कशी चेक करणार तुम्ही, कुठल्याही वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4ने भागितल्यानंतर बाकी जर 1 उरत असेल तर दिलेल्या वर्षापासून पुढे जाताना +6 करायचे आणि मागे येताना 1 मिनिट हा +6 आणि -11 हे लक्षात ठेवा. जर बाकी 1 उरली तर दिलेल्या वर्षापासून पुढे जाताना किती करायचे +6 आणि दिलेल्या वर्षापासून मागे येताना किती करायचे -11. मला सांगा 2005 मध्ये 6 प्लस केले, आन्सर काय येतं 2011. 6 वर्ष पुढे गेलो आणि 2005 मधनं मित्रांनो आपण 11 मायनस केले तर आन्सर काय येणार तुमचं 1994. 1994 बरोबर आहे. क्लिअर सगळ्यांना, काही अडचण याच्यामध्ये लिहा पहिला पार्ट. आता याच ऐवजी 1 मिनिट थांबा 1 मिनिट. आता समजा मी वर्ष दिलं 1937, वर्ष काय दिलं 1900, याचे शेवटचे, अरे वा कुठे गेले ते, वर्ष दिलं मित्रांनो 1937. आता याचे शेवटचे 2 अंक काय ते सांगा मला. 37. या 37 ला डिवाइड बाय 4 केलं मित्रांनो. 4 9 36. 37 मधनं 36 गेले, उरले किती 1. आणि बाकी जर 1 उरली तर दिलेल्या वर्षापासून पुढे जाताना +6 आणि मागे येताना काय करतो आपण -11. 1937 + 6 1943 आणि 1937 मधनं 11 गेले 1926. 1926 आणि 1943. आलं लक्षात सगळ्यांना. क्लिअर. काही अडचण याच्यामध्ये, काही अडचण लिहून घ्या नाही अडचण तर. आता असं कुठलंही वर्ष ज्याच्या शेवटच्या 2 अंकांना तुम्ही 4ने भाग दिल्यानंतर बाकी 1 उरत असेल तर काय करायचं, या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत तुमच्या समोर. चला नाही मुकेश सकाळी, उद्या सकाळी. नाही नाही उद्या सकाळी रे, माझं उद्या सकाळी असेल. 5 चला दुसरं वर्ष कोणतं होतं रे आपण घेतलेलं, आपण घेतलेलं दुसरं वर्ष कोणतं होतं 2006. आता याच्यासारखं कॅलेंडर ओळखायचं तर आपण काय करणार, शेवटच्या 2 अंकाला कितीने भागायचंय 4. शेवटच्या 2 अंकाला कितीने भागायचंय 4. बघा बरं 4 1 4. 6 मधनं 4 गेले पोरांनो, किती उरलं 2. आणि लक्षात घ्या बाकी जर 2 उरली, बाकी किती उरली 2. बाकी जर 2 उरली तर दिलेल्या वर्षापासून पुढे जाताना करायचे +11 आणि मागे येताना करायचे -11. बघा +11 -11. जेव्हा बाकी 1 उरली होती तेव्हा काय केलं +6 -11. बाकी 2 उरली +11 -11. मग मित्रांनो 2006 मध्ये 11 वर्ष प्लस केले, आन्सर काय आलं 2017. 2006 मधनं 11 वर्ष मायनस केले, आन्सर काय येणार 1995. बरोबर आहे का. मग मला सांगा मी जर तुम्हाला दिलं 1942 आणि तुम्हाला मला सांगा पोरांनो या ठिकाणी 1942 सारखं वर्ष कोणतं आहे सांगा बरं. कमेंट मध्ये आन्सर टाका. ऑनलाईन वाले, ऑनलाईन मंडळी कमेंट मध्ये आन्सर टाका पटकन, फास्ट, लवकर. आता हा एवढा टाईप आहे ना, एवढा टाईप आहे ना, तुम्ही नाही समजलं तरी चालेल. एवढा टाईप रेकॉर्डेड मध्ये बघा, पुढचा टाईप पासून व्यवस्थित लक्ष द्या. आता सध्या दिसतंय जे डोळ्यासमोर दिसतंय ते बघत राहा फक्त 2 मिनिटं, जास्त वेळ नाही लागणार, हे संपून जाईल. आता बघा
इथं शेवटचे दोन अंक काय रे 42. 42 ला 4 ने भागितलं 4 10 40. 42 मधनं मित्रांनो 40 गेले, उरले किती पोरांनो 2. उरले किती 2. आणि बाकी 2 उरली तर आपण काय करतो, दिलेल्या वर्षापासून पुढे जाताना +11, मागे येताना -11. 1942 + 11 1900 काय येणार 53. 1942 मधनं 11 गेले 1931. 53 आणि 31 असे 2 आन्सर्स या ठिकाणी आहेत. दोघांपैकी कुठलं तरी एकच ऑप्शन मध्ये दिसेल. लगेच पोरं सर दोन्ही दिसले तर काय करायचं, थोबडीत मारून घ्यायचं स्वतःच्या. दोन्हीचे दोन्ही येतील का नाही, दोघांपैकी कुठलं तरी एकच ऑप्शन मध्ये येईल आणि दोन्ही आले तर त्याच्या खाली अप्लाइड ऑप्शन येतील. ए आणि बी बरोबर, बी आणि सी बरोबर, सी आणि डी बरोबर. आलं लक्षात. तर काही प्रश्न विचारायचे नाही जे महत्वाचे आहेत, खरंच ज्याच्यात काही तारतम्य असे क्वेश्चन विचारायचे. पुढचं काय रे मित्रांनो 2007. दिलेल्या वर्षाचे शेवटचे 2 अंक घ्यायचे, कुठलंही का वर्ष असना, वर्ष कुठलं का असना, बरोबर आहे. दिलेल्या वर्षाचे शेवटचे 2 अंक आणि भागिले काय घ्यायचे पोरांनो 4. 4 1 4. 7 मधनं 4 गेले पोरांनो, उरले किती 3. किती उरले 3. आता बघा या ठिकाणी बाकी जर 3 उरली, बाकी जर 3 उरली, बाकी जर 3 उरली तर दिलेल्या वर्षापासनं पुढे जाताना, दिलेल्या वर्षापासून पुढे जाताना करायचे +11, मात्र मागे येताना करायचे -6. मग 2007 पासून पुढे जातोय +11 करा, 2018 आन्सर आहे. आणि मागं जर येत आहे तर -6 करा, 2001 आन्सर आहे. 2001 2018 बरोबर आहे. क्लिअर सगळ्यांना. हा पुढे बघा पोरांनो, एखादं वर्ष देतो तुम्हाला 1985 घ्या, 85 नाही 83, 1983 बघा, 1983 1983. मला सांगा मित्रांनो, इथं 83 बरोबर आहे. 83 ला तुम्ही 4 ने भागितलं, 4 दुने 8, 0 वरतून घेतले 3, 4 0 0 3च उरले ते, आणि 3 बाकी उरली तर दिलेल्या वर्षापासून पुढे जाताना +11 आहे आणि मागे येताना -6. 1983 + 11 किती दिले 1994. आणि 1983 मधनं 11 मायनस 6 मायनस 1977. क्लिअर, डोक्यात राहील सगळ्यांच्या. आता तुमचा प्रश्न आहे सर 2005 6 7 सांगितलं, 8 का नाही सांगितलं. आणि 8 काय लीप वर्ष, लीप वर्षाच्या बाबतीत लक्षात ठेवा. हे झालंय का सगळ्यांचं, लिहून झालं, क्लिअर आहे. बघा आता जर समजा लीप वर्ष आलं, जर समजा आलं लीप वर्ष आणि याच्यासारखं सिमिलर कॅलेंडर कोणतं आहे, सारखं कॅलेंडर कोणतं आहे असं विचारलं तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, शेवटचे 2 अंक काय आहेत 8. आता 8 ला 4 ने पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी 0 उरते, बाकी 0 उरली म्हणजे हे काय असतं लीप वर्ष असतं. म्हणजे सरळ सरळ शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग गेला तर ते काय असतं लीप वर्ष असतं. आणि लीप वर्षाच्या बाबतीत डायरेक्ट लक्षात ठेवायचं, कुठलंही लीप वर्ष असेल तर दिलेल्या वर्षापेक्षा मोठं कॅलेंडर पाहिजे तर +28 करायचे, याच्यापेक्षा लहान कॅलेंडर पाहिजे तर काय करायचे -28 करायचे. 2008 मध्ये 28 मिळवले 2036, 2008 मधून 28 मायनस केले 1980, 2036 1980. क्लिअर आहे सगळ्यांना, काही अडचण कोणाला, लिहून घ्या पटकन. मग मला सांगा या ठिकाणी 2024 सारखं कोणतं कॅलेंडर आहे त्याच्यापेक्षा मोठं आणि त्यापेक्षा लहान.
सांगा रे पटकन. आता 2024 बरोबर आहे. याच्यापेक्षा मोठं पाहिजे 28 प्लस करा. काय येणार 2052. याच्यापेक्षा लहान पाहिजे 28 मायनस करा. मग काय येणार 1996. जमल सगळ्यांना. यात काही अडचण आता कोणाला. बघा लीप वर्ष असेल प्लस 28 मायनस 28. आता एका ठिकाणी ही गंमत होऊ शकते. कुठं जर समजा मित्रांनो वर्ष दिलं मी 1928 याच्यासारखं सारखं कॅलेंडर सांगा म्हटलं. याच्यापेक्षा मोठं पाहिजे तुम्ही काय करणार प्लस 28. 1900 काय येणार हे. याच्यापेक्षा लहान पाहिजे मायनस 28. मायनस 28 केल्यानंतर 1900 मिळतील. 1900 लीप वर्ष आहे का. आहे का 1900 लीप वर्ष. हे तर लीप आहे पण हे लीप नाहीये ना. मग एकदा 28 वजा करून येत नसतील तर 28 दोनदा मायनस करायचे. या ठिकाणी आन्सर काय तुमचा 1872. 1928 सारखं कोणतं येणार 1872 येणार. क्लिअर सगळ्यांना समजलं का. आणि जर अशी सिच्युएशन झाली समजा हे 1872 तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं 1872 सारखं कॅलेंडर सांगा म्हणले. मायनस 28 केले तुम्ही. चला 10 मायनस 62 10 मायनस 52 10 मायनस 42 1800 काय येतील हे 44 बरोबर आहे. पण प्लस 28 जेव्हा तुम्ही करताल तेव्हा 1900 येतील. मग एकदा प्लस 28 केल्यावर लीप भेटते का नाही. डबल प्लस 28 करा म्हणजे काय येणार 1928. हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी. आलं लक्षात. आता सरते शेवटी आपण काय करूयात जे जे आपण शिकलो या सिमिलर कॅलेंडरमध्ये ते एका पेजवर लिहू. म्हणजे तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं डोक्यामध्ये तेवढंच ठेवायचं. ओके ठीक. आता डोक्यात तुम्हाला काय ठेवायचं ते बघा. हे ठेवायचं डोक्यामध्ये. बघा बाकी जर पोरांनो 1 उरली. बाकी किती उरली. बाकी 1 उरली. पुढे जाताना करायचे +6 मागे येताना करायचे -11. बा पोरांनो सेकंड पार्ट बाकी जर उरली 2. बाकी किती उरली 2. बाकी 2 उरली. पुढे जाताना +11 आहे मागे येताना -11 आहे. बाकी जर पोरांनो उरली 3. बाकी किती उरली 3. बाकी 3 उरली. पुढे जाताना आहे मित्रांनो +11 मागे येताना आहे -6. बाकी जर मित्रांनो उरली 0. बाकी किती उरली 0. म्हणजेच काय असतं ते लीप वर्ष. तर मित्रांनो इथं पुढे जाताना +28 आहेत आणि मागे येताना -28 आहेत. एक पार्ट उरला याच्यामध्ये आपला बघा कोणता तेही सांगून देतो. असे शतक वर्ष जे लीप नाहीत. असे शतक वर्ष जे लीप नाही. शतक वर्ष म्हणजे काय. शतक वर्ष म्हणजे ज्यांच्या शेवटी किती शून्य आहेत 2. मग शतक असलेले लीप वर्ष कोणकोणते आहेत. 400 800 1200 1600 2000 हे सगळे शतक असलेले. इथं काय लिहिली हेडिंग आपली शतक लीप नाहीत जे लीप नाहीत. मग असे कोणकोणते आहेत 100 200 300 500 600 700 900 1000 1100 1300 1400 1500 1700 1800 1900 2100 आणि या पद्धतीने हे पुढे चालत राहील. आता आपल्याला सोडवायचं तर यांच्यापैकी कोणाला तरी एकाला निवडावं लागेल. समजा आपण निवडला कोणाला 1900 ला. त्याच्यापेक्षा मोठं कॅलेंडर पाहिजे. 1900 शिल्लक दिवस 1. 1901 शिल्लक दिवस 1. 1902 शिल्लक दिवस 1. 1903 शिल्लक दिवस 1. 1904 लीप वर्ष आहे शिल्लक दिवस 2. 1905 शिल्लक दिवस 1. किती झाले बघा बरं. 1 आणि 1 2 आणि 1 3 4 5 6 आणि 7 7 आले. मग या ठिकाणी पुढचं वर्ष कोणतं आहे 1906. म्हणजे 1900 1906 यांचं कॅलेंडर सारखं आहे. किती वर्ष पुढे यावं लागलं 6 वर्ष. किती वर्ष पुढे यावं लागलं 6. बघा 1900 शिल्लक दिवस 1. त्याच्या आधी 1899 शिल्लक दिवस 1. त्याच्या आधी 1898 शिल्लक दिवस 1. त्याच्या आधी 1897 शिल्लक दिवस 1. त्याच्या आधी 1896 लीप वर्ष आहे शिल्लक दिवस 2. त्याच्या आधी 1895 शिल्लक दिवस 1. त्याच्या आधी काय मित्रांनो 1894. मग मला सांगा कारण इथे
बेरीज आली ना 7, 1 2 3 4 5 6 7, बेरीज 7 आली, थांबून जायचं. दिलेलं वर्ष आणि 1894 यांचं कॅलेंडर काय सारखं आहे. म्हणजे किती वर्ष मागे यावं लागलं, 6 वर्ष मागे यावं लागलं. म्हणजे इथं स्पष्ट दिसतं की 6 वर्ष पुढे आणि 6 वर्ष मागं गेल्यानंतर यांचे सारखे कॅलेंडर मिळतील. म्हणजे जर तुम्हाला विचारलं 500 सारखं कॅलेंडर सांगा, तर कोणतं असणार, एक तर 506 असणार, तर त्याच्या मागं कोणतं आहे 494 असणार. 6 वर्ष पुढं 6 वर्ष मागं. क्लिअर, आलं लक्षात सगळ्यांना, घ्या लिहून. 1400 कसं लीप असेल, 1400 कुठं 400च्या पटीत आहे. 200 लीप वर्ष नाहीये, कारण शतक असलेल्या वर्षाला लीप असण्यासाठी 400 ने भाग जाणं आवश्यक आहे. बघा, हे सगळं समजण्यासाठी ना तुम्हाला कालचं लेक्चर एकदा बघावं लागेल, एकदा कालचं लेक्चर बघावं लागेल. एक ऍड करून टाकू याच्यामध्ये आपण, शतक वर्ष जे लीप नाहीत, शतक वर्ष जे लीप नाहीत त्यांच्या बाबतीत +6 आणि -6, +6 आणि मायनस. शतक वर्ष जे लीप नाहीत त्यांच्या बाबतीत तुम्हाला काय करायचंय, +6 आणि -6. येते लक्षात सगळ्यांना. चला, कालचं लेक्चर एकदा बघा, मी रेकॉर्डेड टाकून देतो आज. कालचं लेक्चर बघा, म्हणजे कालचं आणि आजचं एकत्रित बघितलं म्हणजे हा पार्ट पूर्णपणे समजून जाईल तुम्हाला. कालचं आणि आजचं लेक्चर जे आहे ते एकत्रितपणे बघावं लागेल, म्हणजे हा पार्ट पूर्णपणे समजून जाईल, काळजी नसावी. शतक वर्ष लीप असतील त्यांचे ते +28 -28. समजा 2000 सारखं विचारलंय, शतक लीप वर्ष, तर इथं +28 -28 करायचे. 400 सारखं विचारलं, +28 -28 करायचे. लीप कोणतंही असो, लीप नॉर्मल प्रकारचं लीप असलं किंवा शतक लीप असलं, +28 -28. लीप कुठलंही असलं तरी +28 आणि -28 असं आहे. कालचं लेक्चर येऊन जाईल आज. आज आ जाएगा, कल का भी आ जाएगा आज. नेक्स्ट वन पोरांनो, हा पार्ट क्लिअर सगळ्यांना. सारखी दिनदर्शिका संपलं, एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला सारख्या दिनदर्शिकेसाठी. ओके, झालंय का लिहून, लिहा पटकन फास्ट, ज्यांचं बाकी नाही लवकर. आणि पुढची हेडिंग टाका मित्रांनो, शिल्लक दिवस संकल्पना. नेक्स्ट हेडिंग असली पाहिजे तुमची शिल्लक दिवस संकल्पना, शिल्लक दिवस संकल्पना. पुढची हेडिंग हे झाले का. हा,
शिल्लक दिवस संकल्पना. बरोबर. आता बघा पोरांनो, रेडी सर्वजण. बघा ऑड डे कॉन्सेप्ट, शिल्लक दिवस संकल्पना नेमकी काय, बनगडे कशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये जायचं आहे. आता जर क्वेश्चन आला तुम्हाला इसवी सन 1 ते इसवी सन 100 पर्यंत एकूण शिल्लक दिवस किती. इसवी सन 1 ते इसवी सन 100 पर्यंत एकूण शिल्लक दिवस किती, असा जर क्वेश्चन तुम्हाला आला तर काय आन्सर करणार. सर एकदा 1990चं सांगा. बर सांगतो. बघा यांच्यापैकी एकाचा प्रश्न आलाय, सर 1990चं सांगा. मला लवकर सांगा बरं काय आन्सर. 90ला कितीने भागणार तुम्ही. 4 ने. 4 दुने 8. किती उरला. 1 वरतून काय आला 0. पुन्हा 4 दुने 8. किती उरला रे 2. 2 उरला म्हणजे पुढे जाताना +11, मागे येताना -11. 1990 मध्ये 11 प्लस केले 2001, मागे आले 1990 मधनं 11 मायनस केले 1979. असे 2 आन्सर येतील याचे. एक याच्यामध्ये हे पण महत्वाचं, जर समजा सर 2002 आलं तर काय करायचं. आता शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जाणार का नाही, यालाच बाकी समजायचं. मग जर शेवटचे 2 अंक 4 पेक्षा लहान असतील यालाच बाकी समजायचं. बाकी 2 उरल्यावर काय करतो आपण, +11 -11. जर 2003 असेल यालाच बाकी समजायचं. 3 बाकी असताना काय करतो, +11 -6. 2001 असेल तर या 1 लाच बाकी समजायचं. आलं लक्षात. डन. नेक्स्ट बघा, हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. बघूयात किती लोक याचा आन्सर देत आहे. इसवी सन 1 ते इसवी सन 100 पर्यंत एकूण शिल्लक दिवस किती. रेडी सगळे. रेडी. मग बघा इसवी सन 1 ते 100 पर्यंत शिल्लक दिवस किती. सगळ्यात पहिले तर इसवी सन 1 ते 100 याच्यामध्ये साधे वर्ष किती आणि लीप वर्ष किती हे काढणं गरजेचं आहे. कारण आपल्याला एका साध्या वर्षात आणि एका लीप वर्षात शिल्लक दिवस किती हे माहिती आहे. एका साध्या वर्षात शिल्लक दिवस किती असतो 1, एका लीप वर्षात शिल्लक दिवस किती असतात 2. आता एक लक्षात घ्या, कुठल्याही 100 वर्षाचा कालावधी ज्याच्यामध्ये शेवटचं शतक वर्ष हे लीप नाही त्या ठिकाणी लीप वर्षांची संख्या किती असते 24. आणि साधे वर्ष म्हणजे 100, टोटल 100 वर्ष. 100 मधनं 24 गेले, साधे वर्ष किती आहेत 76. एका साध्या वर्षात 1 याप्रमाणे 76, एका 76. एका लीप वर्षात 2 याप्रमाणे 24 दुने 48. बरोबर आहे. आता मित्रांनो हे झाले +76 आणि 48 किती होतील हे 124 भागिले किती, भागिले 7. शिल्लक दिवस काढायचे ना, 7 × 1 = 7. म्हणजे एक लक्षात घ्या, जर कुठं तुम्हाला शिल्लक दिवस असा प्रश्न विचारला तर शिल्लक दिवसाचं जे उत्तर आहे हे नेहमी 7 पेक्षा लहान पाहिजे. 7 पेक्षा काय पाहिजे लहान. मग आता हे 76 48 या दोन्ही संख्या 7 पेक्षा मोठ्या, या दोघांची बेरीज करा 7 ने बघा. 7 × 7 12 मधनं 7 गेले 5 वरतून आले 4. 7 7 54 मधनं 49 गेले, उरले किती पोरांनो 5. या क्वेश्चनचा आन्सर काय तुमचं 5. मग मला एक सांगा, जर 1 ते 100 साठी आन्सर 5 आहे तर 101 ते 200 साठी पण आन्सर हेच असेल. 101 ते 200 साठी पण आन्सर हेच असेल. 201 ते 300 साठी पण आन्सर हेच असेल. का, कारण इथं 200 हे लीप नाहीये, 300 लीप नाही. म्हणजे हे स्ट्रक्चर सेम आहे ना, की या 100 वर्षात पण लीप वर्ष 24, या 100 वर्षात लीप साधे 76, या पण 100 वर्षात लीप 24 साधे 76. म्हणजे हा जो स्ट्रक्चर आहे याच्यासाठी याच्यासाठी आणि याच्यासाठी काय सेम आहे. क्लिअर सगळ्यांना. लिहून घ्या.
मला सांगा एका साध्या वर्षात, एक साध्या वर्षात दिवस किती असतात? 365. मग एका साध्या वर्षातले शिल्लक दिवस काढायचे एका वर्षातले, तर 365 ला आपण 7 ने भागतो. 7 5 35, उरले किती? एक. वरतून आले 5, 7 दुने 14, 15 मधनं 14 गेले, एक उरले. म्हणजे एका साध्या वर्षात शिल्लक दिवस किती आहे? एक. हे साधं वर्ष. आणि एका लीप वर्षात शिल्लक दिवस किती असतात? तर लीप वर्षात शिल्लक दिवस, टोटल लीप वर्षात 366 दिवस, भागिले 7 केले. 7 5 35, 36 मधनं 35 गेला, एक. वरतून आले 6, 7 दुने 14, 16 मधनं 14 गेले पोरांनो, किती उरले? 2. म्हणजे एका साध्या वर्षात एक, एका लीप वर्षात 2. तर मला सांगा 1 पासून 100 पर्यंत तुम्हाला काय करायचंय? साधे वर्ष किती, लीप वर्ष किती, याचं काउंटिंग काढा ना तुम्ही. कसं काढतो आपण? असे 100 वर्ष, कुठलेही 100 वर्ष घेतले, ज्या 100 वर्षामध्ये शेवटचं शतक वर्ष लीप नाही. आता 100 लीप का नाहीये? कारण त्याला 400 नी भाग जात नाही. मग जर हे लीप नाही, तर अशा 100 वर्षामध्ये जिथं शेवटचं शतक वर्ष लीप नाही, त्या 100 वर्षात लीप वर्षांची संख्या किती आहे? 24. आणि साध्या वर्षे, मग साधे किती असतील? टोटल 100 मधनं 24 वजा करा, साधे किती? 76. एका साध्या वर्षात एक शिल्लक दिवस, तर 76 साध्या वर्षात 76 एका 76. एका लीप वर्षात 2 शिल्लक दिवस, याप्रमाणे 24 लीप वर्षात 24 जुने 48. टोटल शिल्लक दिवस किती झाले? 76 48 124. 124 ला 7 ने भागितलं, जी बाकी उरली शेवटी ते तुमचं आन्सर आहे. ते काय तुमचं आन्सर? हो ना, मग 300 चे 400 याच्यात घेतलाच नाही ना आपण. आपण घेतला 1 ते 100, 101 ते 200, 201 ते 300. याच्यात 300 ते 400 घेतला कुठं मी? तो वेगळा प्रश्न आहे ना आता. हजार भाग देऊन दाखवा हजारला. म्हणजे कसा कशाने भाग द्यायचा? हजारला भाग द्यायचा कशाने? 76 कसं आलं? 1 पासून 100 पर्यंत बघा, 1 ते 100 किती वर्ष झाले? 100 वर्ष झाले. याच्यामधून लीप वर्ष किती आहे? 24. 24 लीप वर्ष वजा केले, 100 मधनं 24 गेले, उरले किती? 76 साधे वर्ष आहेत. 1 ते 248 येतील. 48. एक्झाम ओरिएंटेड एक्झाम्पल घ्या. आता एक्झाम ओरिएंटेड एक्झाम्पल घेण्यासाठी बेसिक तर शिकावं लागेल ना आधी. बेसिक शिकावं लागेल, तेव्हा तर जमल ना पुढचं. 901 ते 1000 याच्यामध्ये लीप वर्ष येतील 24. कारण 1000 हे बघा, काही लोकांसर 901 ते 1000 मध्ये किती येतील? 24 येतील. कारण 1000 हे लीप वर्ष नाहीये. 1000 हे लीप वर्ष नाही का? 1000 ला 400 ने भाग जातो का मला सांगा? 400 दुने 800, किती उरले? 200. पूर्ण भाग गेला का? नाही गेला. बघा, जे काही शतक वर्ष असतं, म्हणजे ज्यांच्या शेवटी 2 शून्य असतात, त्यांच्या बाबतीत लीप ओळखण्यासाठी 400 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे 1000 हे लीप वर्ष नाहीये. आणि असे 100 वर्ष, आता 901 ते 1000 किती वर्ष झाले? 100 वर्ष झाले. आणि या 100 वर्षामध्ये जर शेवटचं शतक वर्ष लीप नाही, म्हणजे या 100 वर्षात लीप वर्षांची संख्या जी आहे पोरांनो, ती 24 आहे. आणि साधे वर्ष जे आहेत, साध्या वर्षांची जी संख्या आहे पोरांनो, ती किती आहे? 76. 76. 24 कसं आलं? 24 कसं आलं बघा, 901 नंतर पहिलं लीप वर्ष आहे 904, त्याच्यानंतर दुसरं लीप वर्ष आहे 908, त्याच्यानंतर आहे 912, 4 वर्षांनी लीप वर्ष येतं. त्याच्यानंतर आहे मित्रांनो 916, त्याच्यानंतर 920, त्याच्यानंतर 924, त्याच्यानंतर आहे 928, 932,
936 940. ओके, 4 वर्षांनी लीप वर्ष चालतं पुढं. 944 948 952 956 960 964 968 972 976 980. त्यानंतर 984 988 992 996. हे सगळे लीप वर्ष आहे. पण 1000 लीप वर्ष आहे का? 1000 हे लीप वर्ष नाही. जरी ते 996 नंतर 4 वर्षांनी येत असलं तरी ते लीप नाही. किती झाले बघा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि हे 24वे लीप वर्ष. कारण शेवटचं शतक वर्ष लीप नाही म्हणून 24 लीप वर्ष. शेवटी लीप वर्ष असेल तर 25 होतील. 24च्या ऐवजी किती होतील? 25 होतील. ओके, हा एवढा पार्ट आज जेवढं झालं ना तेवढं एकदा करा. उद्या आपण हा जो पार्ट घेतला तो पहिल्यापासून पुन्हा कंटिन्यू करू, ऑड डेचा, शिल्लक दिवसाचा. ओके, चलो ठीक आहे, थँक्यू.